नांदेडच्या मुखेडमध्ये रविवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटीने केलेल्या नुकसानाची भयावह दृश्य आता समोर येऊ लागले। ढगफुटी झालेल्या नांदेडच्या हसनाळ या गावामध्ये एनडीआरएफ मराठीची टीम पोहोचलेली आहे। एनडीटीव्ही मराठीची टीम पोहोचलेली आहे। हसनाळ गावात आता सैन्याचं पथक दाखल झालेलं असून लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे। बचाव कार्य वेगाने सुरू आहे। रविवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसात या गावामधील 5 जण वाहून गेले। त्यापैकी 3घांचे मृतदेह हाती लागलेले असून दोघांचा शोध अजूनही सुरू आहे। तर या गावामध्ये येताच भारतीय सैन्याच्या सुदर्शन चक्र कोरनं कामाला सुरुवात केली। शिवाय पूरग्रस्तांसाठी जेवणाची व्यवस्था सध्या केली जाते। एकंदरीत युद्ध पातळीवर या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। लष्कराची टीम सुद्धा दाखल झालेली आहे आणि अनेक जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम हे सध्या सुरू आहे। तर हसनाळ गाव अजूनही बऱ्याच प्रमाणात पाण्याखालीच आहे आणि काय आहे तिथली परिस्थिती याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांनी। हसनाळची ही अवस्था आजची आहे। जेव्हा पाणी ओसरलं त्यावेळेस ही अवस्था आहे। हे शिंदे परिवार त्यांच्या घराचं छप्पर पूर्णपणे गेलंय। घरात सगळं पाणी, पत्र देखील नुकसान झाले आणि आता हे अशा पद्धतीने जे सामान पुन्हा एकदा जगण्यासाठी वापरू शकतात ते काढण्याचा इथं प्रयत्न यांचा सुरू आहे। हा शिंदे परिवार आहे, कष्ट करून आपली उपजीविका भागवणारा हा परिवार, पण आज त्यांचं या पावसानं होत्याचं नव्हतं केलंय। अजूनही ह्या गावामध्ये आपण बघू शकतोय की त्या डीटीएच आपल्याला दिसतंय। डीटीएच घराच्या वरच्या भागात स्पष्ट सिग्नल मिळण्यासाठी लावलं जातं, पण आज हे डीटीएच पूर्णपणे पाण्यात आहे। अजून त्या समोर असलेलं घर देखील बघा पूर्णपणे पाण्यात आहे। आता त्यानंतर हीच परिस्थिती सर्वत्र दिसून येते। या ठिकाणी लोक आपलं सामान जे काढता येईल, जे वापरता येईल ते एकत्र करण्याचा प्रयत्न करतायत। एक दृश्य मी आपल्याला दाखवू इच्छितो की त्या घराची पडझड बघा कशी झाली आहे। मध्ये राशनची पोते आहेत, जे शेतामध्ये काम केलं त्यानंतर तो जो माल जमवला तो पूर्णपणे पाण्यात गेलाय। ते पोते आपल्याला याच्यात दिसत असतील। ह्याच पोत्यातला माल विकून वर्षभर हा शेतकरी आपली गुजराण करत असतो, पण आता ते पोते पाण्यामध्ये चिंब भिजले आहेत। त्याचा उपयोग जनावरांना देखील खाऊ घालण्यासाठी होणार नाहीये। एक परिवार तिथेही आहे की तो घरातलं तांब्या, वाटी, ग्लास जे काही म्हणून मिळवता येईल ते शोधून वापस एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय। तर खरंच निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा काय होतं आणि किती वाईट परिस्थिती उद्भवते त्याचं हे चित्र आहे। योगेश लाटकर, एनडीटीव्ही मराठी, नांदेड। तर रात्रीच झालेल्या ढगफुटीमुळे हसनाळ गावातील नागरिकांचं धान्य सुद्धा भिजून गेलेलं आहे आणि याबाबत अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी योगेश लाटकर। हसनाळ मध्ये पुराचा कसा हाहाकार झाला त्याचं एक चित्र बघा। ही तुरडाळ आहे, या लोकांना ही वर्षभर पुरली असती त्या परिवाराला, परंतु ही तुरडाळ असेल, मूगडाळ असेल, पूर्णपणे या पुराच्या पाण्यामध्ये ओली झालेली आहे। आता या डाळीला जनावर देखील खाणार नाही अशी काहीशी परिस्थिती आहे। एका परिवाराचा संसार बघा, हा संसार पण पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय, जो पुन्हा एकदा उभं करण्यासाठी खूप कष्ट करावे लागणार आहे। नाही म्हणायला सरकार यांना काही मदत देईलही, पण हे घर पुन्हा एकदा असं उभारलं जाईल का याबाबत शंका आहे। या पसाऱ्यामध्ये आपल्याला दिसतंय की एक देवाची पूजा करण्याची माळ आणि देवाचे फोटो, जो ईश्वर आपल्याला तारेल अशी भावना होती, त्याच ईश्वराची अवस्था या पुराच्या पाण्यात कशी झाली आहे हे आपल्याला इथं बघायला मिळतं। या भागामध्ये जी घरं आहेत, 1 2 3 4 7 8 ही सर्व घरं जी आहेत ती उद्ध्वस्तच झालेली दिसतात। काल इथं कुणालाही येता येत नव्हतं, कारण हा संपूर्ण परिसर पाण्याखाली होता आणि शिवाय आता इथं लाईट नाहीये, त्यामुळं सूर्य मावळण्यापूर्वी इथलं काम पूर्ण करणं आवश्यक आहे आणि ही सर्व यंत्रणा
आता इथं काम करते। महत्वाचं म्हणजे जेव्हा इंडियन आर्मी आली त्या आर्मीने मात्र इथल्या लोकांना मदत मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केली आहे। आणि या ठिकाणी जे सामान आहे गावकऱ्यांचं, गावकरी जे जे सामान दाखवत आहेत तर हे इंडियन आर्मीचे जवान ते सामान त्यांना वाहनापर्यंत स्वतःच्या पाठीवरती वाहत घेऊन जाताना दिसत आहेत। म्हणजे प्रशासन या ठिकाणी काम करतंय, परंतु निसर्गच यांच्यावरती मोठ्या प्रमाणात कोपलेला दिसतोय। योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड।